सणासुदीला किंवा पाहुण्यांसाठी फक्कड असा व्हेज थाळीचा बेत तुम्ही बनवू शकता। यामध्ये वरण भातासोबत चमचमीत मसाले भात, गव्हाची टम्म फुगलेली पुरी आणि इथे मी बनवलेला आहे पनीर मसाला। यासोबतच गोडामध्ये आहे श्रीखंड। तर नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। सणासुदीला किंवा पाहुण्यांसाठी व्हेज थाळीमध्ये काय बनवायचं सुचत नसेल तर अशी ही व्हेज थाळी तुम्ही अगदी तासाभरात बनवू शकताय। तर ही व्हेज थाळी अगदी झटपट तासाभरामध्ये कशी बनवायची ते बघूयात। आमटी आणि वरणासाठी तूर डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मी 15 मिनिटांपूर्वी भिजत ठेवली होती। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये गरजेनुसार पाणी घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर सगळ्यात आधी मी डाळ आणि भाताचा कुकर लावून घेते। शक्य असेल तर डाळ अशी थोडीशी भिजवून घ्या, म्हणजे भातासोबत छान शिजली जाते। नसेल तर तुम्ही एखादी शिट्टी जास्त देऊ शकता। इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेते। आता मसाले भात करण्यासाठी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवला। इथे मी मसाले भातासाठी दुसरा कुकर वापरलेला आहे, तुम्ही पातेल्यामध्ये हा भात करू शकता। भात करण्यासाठी तेल आणि तूप दोन्ही वापरलेलं आहे आणि यामध्ये छोटा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत, तेजपान घातलेलं आहे आणि एक कांदा असा मोठ्या आकारामध्ये कट करून घातलेला आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी थोडेसे काजू, शेंगदाणे आणि कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। अगदी मिनिटभर हे परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी घातलेले आहेत वटाणे आणि थोडंसं हिंगसुद्धा घातलेलं आहे। तर हळद घातलेली आहे आणि यानंतर इथे मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे थोडंसं ठेचून घातलेलं आहे। गोडा मसाला घातलेला आहे, घरी बनवलेला ताजा गोडा मसाला इथे मी 1.5 चमचा घातलेला आहे। तर भाज्या इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही घालू शकताय। पाण्यातून हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ काढून यामध्ये घालायचा आहे, पाणी सगळं निथळून काढायचं आहे जेवढं शक्य असेल तेवढं। आता हा तांदूळ अगदी मिनिटभर आपण या मसाल्यांसोबत परतून घ्यायचा आहे। इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही इथे सुरती कोलम किंवा सोना मसुरी सुद्धा वापरू शकताय। तर आता जेवढं तांदूळ होतं त्याच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे, सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी छोटासा गुळाचा तुकडा मी घालते। याच्याऐवजी तुम्ही साखर घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल। पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेतलं। कुकरचं झाकण लावून इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेते। दोन्ही कुकर होत आहे तोपर्यंत इथे मी पुरीसाठी कणिक भिजवून घेते। 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पीठ चाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे अगदी चवीपुरतं। छान मिक्स करून घेतलं आणि एक छोटा चमचा इथे आपल्याला तेल घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून याचा सॉफ्ट पण थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। चपातीची जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर हा गोळा असावा। तर हे कणिक भिजवून झालेलं आहे। आता याच्यावरती झाकण लावून पुढची तयारी करेपर्यंत हा गोळा मी झाकून ठेवते। तर आता इथे मी पनीरची भाजी बनवणार आहे। यासाठी कढईमध्ये अगदी चमचाभर तेल घातलेलं आहे। 2 कांदे असे लांब कापून यामध्ये घातलेले आहेत। तर हे कांदे हलकेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। अशी व्हेज थाळी करण्यापूर्वी एक 10 ते 15 मिनिट आधी थोडीशी तयारी करून घ्यायची, म्हणजे ही व्हेज थाळी अगदी झटपट होते। कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडेसे काजू, आलं, लसूण आणि मिरची घातलेली आहे आणि यानंतर इथे मी 2 टोमॅटो असे लांब कापून घातलेले आहेत। तर हे सगळं साहित्य अगदी मिनिटभर परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये मी छोटी वाटी पाणी घालते। पाणी घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं। झाकण लावून एक 2 ते 3 मिनिटं हे वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। सगळं साहित्य छान सॉफ्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करून हे सगळं साहित्य थंड करून याची बारीक पेस्ट बनवायची। आता पनीर मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे, चमचाभर जिरे घातलेले आहेत, हिरवी मिरची आणि एक तेजपान घातलेलं आहे आणि हे वाटण आपलं तयार आहे। तर आता हे वाटण या तेलामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत। इथे मी फोडणीसाठी फक्त तेल वापरलेलं आहे, तेलासोबतच तुम्ही थोडंसं बटर किंवा लोणी सुद्धा घालू शकताय। अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर ही अशी ग्रेव्ही बनवून यामध्ये मी पनीर घालणार आहे, पण तुम्ही पनीरच्या ऐवजी कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता। अगदी फ्लावर, बटाटा, मटार किंवा सगळ्या मिक्स भाज्या घातला तरी चालेल। वाटण थोडंसं परतल्यानंतर यामध्ये मी लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय। पुन्हा एकदा सगळं वाटण छान असं परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये गरजेनुसार गरम केलेलं पाणी घालायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही कितपत दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी पनीरचे काप घालते। हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते। पनीर सोबतच तुम्ही इथे फ्रोझन मटार सुद्धा घालू शकताय
आता यामध्ये मी छोटा चमचा साखर आणि 1 चमचाभर कसुरी मेथी हाताने थोडीशी चुरून घालते, म्हणजे चव छान येते। पुन्हा एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून ही भाजी एक 5 मिनिटासाठी अगदी बारीक गॅसवरती ठेवून द्यायची आहे। 5 मिनिटानंतर चमचमीत असा पनीर मसाला तयार झालेला आहे। गॅस बंद करून हा मी काढून घेते। डाळ आणि भाताचा कुकर थोडासा थंड झालेला आहे, तर झाकण उघडून याच्यातील डाळ मी काढून घेते। आमटी आणि वरण करता येईल आणि कुकरमध्येच हा भाताचा डबा ठेवते, म्हणजे भात छान गरम राहतो। इथे डाळ छान शिजलेली आहे। याच्यातील आमटी आणि थोडंसं वरण मी बनवणार आहे। तर आमटीसाठी इथे पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे, मोहरी आणि जिरे घातले, त्यानंतर कढीपत्ता आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या, थोडासा हिंग घातलेला आहे। यासोबतच 1 टोमॅटो बारीक चिरून घातला, हळद घातली। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते, म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो। आता घरचं मसाला तिखट यामध्ये मी घातलेला आहे। अगदी मंद गॅसवरती हे परतून घेते। आता याच्यामध्ये शिजवलेली डाळ गरजेनुसार मी घालते आणि याच्यातीलच थोडीशी डाळ मी वरण बनवण्यासाठी ठेवते। डाळ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते। एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता या आमटीमध्ये गरम केलेलं पाणी थोडंसं घालते। तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा दाटसर करायची आहे त्यानुसार पाणी घालू शकता। सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी घरी तयार केलेला हा जो गोडा मसाला होता तो 1 चमचाभर घातलेला आहे। चमचाभर इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे। छान असं मिक्स करून 1 छोटा चमचा साखर घातलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला। आमटीला छान उकळी आलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकते आणि छान मिक्स करून घेते। तर ही मस्त अशी साधी पण चविष्ट डाळीची आमटी तयार झालेली आहे। गॅस बंद केलेला आहे। ही आमटी बाजूला काढते आणि आता डब्यामध्येच हे मी वरण बनवून घेते। जी डाळ शिल्लक होती त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं, हळद घातली, हिंग घातलं, जिरं, थोडीशी साखर आणि मीठ घातलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून हे वरण छान असं उकळवून घेतलं। वरण तयार झालेलं आहे आणि इकडे मसाले भाताचा कुकरसुद्धा थंड झालेला आहे। आता श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी विकतचा चक्का वापरलेला आहे। तुम्ही ताजं दही लावून हा चक्का बनवून घेऊ शकताय। तर इथे 250 ग्रॅम हा मी चक्का घेतलेला आहे आणि 250 ग्रॅमच साखर घेतलेली आहे। विकतचा चक्का थोडासा आंबट असतो, त्यामुळे जेवढा चक्का आहे तेवढीच मी साखर घेतलेली आहे, पण ही साखर मी गरजेनुसार यामध्ये घालणार आहे। तर तुम्ही जर ताजा घरचा चक्का बनवलात तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी लागतं। तर ही साखर मी दळून घेतली आणि याच्यातील अर्धी साखर या चक्क्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर थोडंसं चेक करून मग मी राहिलेली साखर घालते। सगळं छान मिक्स करून मी हे मिश्रण चेक केलं तर चक्का अजूनही थोडंसं आंबट आहे, त्यामुळे राहिलेली सगळी साखर यामध्ये घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतली। तर आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घालते। तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं जायफळसुद्धा तुम्ही खिसून यामध्ये घालू शकता। पुन्हा हे छान मिक्स करून घेतलं आणि इथे मी केशराच्या काड्या दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या, तर हे केशराचं दूध यामध्ये टाकून हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते। आता याच्यामध्ये आवडीनुसार काजू बदामचे काप घालायचे आहेत। मस्त असं हे श्रीखंड तयार झालेलं आहे। याच्यावरती झाकण लावून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देते। इथे आता मी कोशिंबीर करून घेते। कोशिंबीर करण्यासाठी काकडी स्वच्छ धुवून घेतली आणि खिसून घेते। ताटामध्येच ही काकडी मी खिसून घेते, म्हणजे सगळं साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करता येतं, किंवा काकडी अशी खिसून बाउलमध्ये काढून घेतला तरी चालेल। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घातली, यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट बनवून अशी बरणी भरून मी ठेवते, म्हणजे अगदी घाई गडबडीच्या वेळी कामी येतं। गरजेनुसार दही घातलं आणि ही कोशिंबीर छान अशी मिक्स करून घेतली। ही कोशिंबीर सुद्धा डब्यामध्ये काढून मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता इथे पुरीसाठी जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा छान असं मळून घेते आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून पुरी बनवून घ्यायची आहे। तुम्ही हवं तर एकच मोठ्या आकाराची चपाती लाटून डब्याच्या किंवा झाकणाच्या साहाय्याने पुऱ्या काढून घेतला तरी चालू शकतं। मध्यम आकाराचे असे गोळे बनवले आणि तेलाच्या हाताने ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। पुरी अगदीच पातळ किंवा जाडसर करायची नाही आहे, मध्यम जाडीची अशी ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर अगदी छान अशी ही मस्त गव्हाच्या पिठाची पुरी बनवून तयार होते। तर इथे तुम्ही बघू शकता खूप जाड नाही आहे किंवा अगदीच पातळ नाही आहे, अशाच सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी काही पुऱ्या बनवलेल्या आहेत। या तळून घेण्यापूर्वी सगळ्यात आधी मी पापड तळून घेते। तेल आधीच मी गरम करायला ठेवलं होतं, तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि यामध्ये मी सगळ्यात आधी पापड तळून घेते।
तर इथे मी थोड्याच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, पण पापड तळून मग पुरी लाटून घेऊन तळून घेऊ शकता। तर इथे पापड तळल्यानंतर पुरी मी तळून घेते। तर पुरी तेलामध्ये सोडल्याबरोबर अगदी हलक्या हाताने झाऱ्याने अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे। पुरी छान टम्म फुगली जाते। दोन्ही बाजूनी आपल्याला ही पुरी हलकीशी दाब देत तळायची आहे, म्हणजे सगळ्या बाजूने पुरी छान एकसारखी तळली जाते। तर इथे तुम्ही बघू शकता गव्हाची पुरी अगदी छान टम्म अशी फुगलेली आहे। मस्त खुसखुशीत या पुऱ्या होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत। सगळ्या पुऱ्या मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर असे हे सगळे पदार्थ तयार झालेले आहेत। ताटामध्ये एक एक पदार्थ मी काढून घेते। तर इथे सगळ्यात आधी वरण भात घातलेला आहे, चमचमीत असा मसाले भात घातलेला आहे, त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि ही डाळीची आमटी, अगदी चविष्ट चमचमीत पनीर मसाला, गव्हाची पुरी, कुरडई, कोशिंबीर आणि मस्त असं हे घरी बनवलेलं श्रीखंड। तर अशी ही झटपट होणारी व्हेज थाळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।